नमस्कार मंडळी. तर आज मी उठले लवकर जरा, म्हणजे 7 वाजता, कारण की खूप कामं आहेत, सगळं घर आवरायचं आहे. उद्या आहे आमच्या पिल्लूचा बड्डे आणि माझे नवरोबा पण येणार आहेत उद्या. मग आज म्हटलं जरा घर स्वच्छ करूयात. मग ब्रश करून घेतला आणि खऱ्यासहित गॅलरी पण पुसून काढली. म्हटलं सगळं स्वच्छ चकाचक करते, त्यांना फ्रेश वाटायला. सासूरवाडीत फ्रेश वाटलं पाहिजे ना. मग गवती चहा तोडून आणला, माझ्यापुरता चहा करून घेतला. मम्मी पप्पांनी ब्रश केलेला नव्हता, म्हटलं मी करून पिते. बाहेर बसून चहा पिले. आज पण काय ब्रेड बिस्किट काही नाही आहे, पण नुसतं चहा पिले. मग दुपारी मामाचा मुलगा आला, त्याचं लग्नाचं निमंत्रण द्यायला, आणि माझ्या नवऱ्यासाठी कापड, शर्ट पीस, पॅन्ट पीस, माझ्यासाठी पैठणी घेऊन आला आणि पत्रिका. खूप भारी वाटलं. हे बघा साडी, इतकी मस्त साडी आणली होती. मग आम्ही फोटोज काढले. त्याला द्यायला काहीच नव्हतं. गावाकडं नारळ द्यायचं म्हणजे तरी 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब जावं लागतं. मग घरात टोपी उपर नाही दिलं, त्याचं तेवढंच ओवाळून घेतलं. मग त्यांनी आम्हाला पत्रिका दिली. मग असे फोटोज काढले. मग आंघोळीला लेट झालं, 1 वाजता आंघोळ केली. हे दोघं खेळत आहेत. मला जायचं होतं पार्लरला, 2 किलोमीटर जावं लागतं. म्हटलं ऊन उतरल्यावर जाऊ. मग गेले, गाडी लावली बाहेर. म्हटलं चला. त्या ताईंना आधीच फोन केला होता. म्हटलं मी येते, आहे ना तुम्ही? आहे म्हटल्या. म्हटलं चला आता जरा द्या चकाचक करून तोंड पण. मग काय चकाचक केलं, बाहेर आले आणि घरी आले. हे बघा, थोडा तर ग्लो दिसतो आहे, नाही दिसत एवढं. ॲब्रोज वगैरे केले. ह्या माझ्या गोडगोड पिल्लाचा उद्या 7वा वाढदिवस आहे. खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी. आणि संध्याकाळी मी जरा भजे काढले. हे आहेत गिलके. गिलक्याचे भजे म्हणजे एकदम आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात खूप. आणि हे पीठ मिक्स करून घेतलं, बेसन पीठ, त्याच्यात ओवा, धनेपूड, जिरेपूड सगळं टाकून घेतलं, मिरची, आणि मस्त भजे काढले. हे बघा, गिलक्याचे भजे. गिलके म्हणजे घोसाळे पण म्हणतात काही ठिकाणी त्याला. हे मस्त कुरकुरीत लागतात. कांदा भजीपेक्षा तर मला हेच जास्त आवडतात. आणि मग काय, मिरचीशिवाय कोणतेही भजे खाऊ शकतो का? अपूर्णच राहतात. वडापावसुद्धा मला मिरचीशिवाय आवडतच नाही. मिरची पहिल्या, नंतर भजे आणि